आम्ही सारे खवय्ये. दुसरी रेसिपी असणार आहे स्टर फ्राईड लॅम्ब विथ पेपर्स. स्टर फ्राईड लॅम्ब विथ पेपर्ससाठी आपण साहित्य घेतलेलं आहे मटण, त्याचे स्लायसेस केलेले आहेत. तसंच मॅरिनेशन करता आपण घेतलं आहे अंड, तर स्प्रिंग अनियन, नंतर कांदा त्याचे क्यूब्स केलेले आहेत, रंगीत ढोबळी मिरचीचे क्यूब्स केलेले आहेत. आपण घेतलं आहे कॉर्नस्टार्च, तर बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेले सेलरी, सोया सॉस, नंतर मिरचीची पेस्ट, लाल मिरचीची पेस्ट, तसंच बारीक चिरलेलं आलं, मीठ आणि मिरपूड. तसंच तळण्याकरता आपण तेलसुद्धा घेतलेलं आहे. आता ही जी डिश आहे ती सुद्धा ऑथेंटिक चायनीज रेसिपी आहे आणि स्टर फ्राईड लॅम्ब विथ पेपर्स तिकडे बऱ्याच रेस्टॉरंट्समध्ये मिळते. सुरुवातीला आपल्याला मटणाला मॅरिनेशन करून घ्यायचं आहे. मटण बोनलेस घेतलेलं आहे आणि त्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे. मॅरिनेट करण्याकरता इकडे हे जे अंड आहे ते अंड मी ह्याच्यात घेतो. खूप अंड घ्यायचं नाही आहे, अगदी थोडंसं घ्यायचं आहे. तसंच त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे कॉर्नस्टार्च, 2 चमचे कॉर्नस्टार्च. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे थोडंसं मीठ. ओके, अजून बाकी काही घालायची गरज नाही आहे. ह्याची पेस्ट बनवून घेऊ आणि हे जे मटण आहे ते ह्याच्यामध्ये डिप करून घेऊया. आता हे जे मटण आहे हे आपण आता मॅरिनेट करून ठेवलं होतं. आपण हे आता फ्राय करायला घेऊया. तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी मटण फ्राय करून घेतो. त्याला क्रिस्पीनेस वगैरे काही द्यायचं नाही आहे आपल्याला फक्त हे मटण चांगलं खुसखुशीत करून घ्यायचं, त्यामुळे मी ते फ्राय करून घेतोय. या पावसाळ्यात तुम्हाला या चायनीज रेसिपीज खरोखरच खूप भावतील, कारण अशा या कुंद वातावरणात जर का मस्त असं चमचमीत जर का कोणी तुम्हाला पदार्थ आणून दिले तर तुम्हाला का नाही आवडणार. आपण बनवत आहोत मस्त स्टर फ्राईड लॅम्ब विथ पेपर्स आणि त्याकरता मी मटणाला आधी मॅरिनेशन करून घेतलं. बोनलेस पीसेस होते मटणाचे, त्याच्यामध्ये आपण मीठ, नंतर अंड आणि कॉर्नस्टार्च घालून ते चांगलं मॅरिनेट करून घेतलं. 15-20 मिनटं तशीच ठेवली आणि नंतर ते आता फ्राय करून घेतोय तेलामध्ये. थोडंसं अजून ब्राऊन होऊन द्यायचं आपल्याला मटण. पण एका बाजूला मी वॉक गरम करायला ठेवलेला आहे. या वॉकमध्ये आपण घालूया अगदी थोडंसं तेल, कारण आपल्याला फक्त ही भाजी थोडी शिजवायची आहे. दॅट्स इनफ. 1 चमच्यापेक्षा सुद्धा कमीच मी तेल घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये सुरुवातीला आपण घालणार आहोत बारीक चिरलेली लसूण, विच इज बट नॅचरल. लसूण थोडीशी ब्राऊन होऊन द्यायची आहे. त्याच्यानंतर आपण घालू याच्यामध्ये आलं, लसूण आणि सेलरी त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात वापरली जाते. मटण आता चांगलं शिजलंय. मी तेलाची आच बंद करून ठेवतो, म्हणजे त्या हीटमध्ये ते मटण बाकीचं जेवढं थोडंफार उरलं असेल शिजण्याचं ते कम्प्लीट शिजलं जाईल आणि आपला डिस्कलर ते होणार नाही. तोपर्यंत आपली इथे भाजी शिजते. आलं लसूण चांगलं गरम सॉटे करून झालंय. त्याच्यामध्ये घालूया हा कांदा थोडासा आणि हे कांद्याचे पीसेस. कांदा जरा सॉटे करून घ्यायचा आहे. कांदा करून झाला की याच्यामध्ये घालूया ह्या रंगीत ढोबळ्या मिरच्या. थोड्याशा मिरच्या आणि आपण कांदा थोडासा शिजवून घेऊया. मटण पण आता चांगलं शिजलंय. हे मटण आपण आता याच्यात घालणार आहोत आणि या कांद्यामध्ये मिक्स करून टाकू. हे जे मटण जे फ्राय करून घेतलेलं आहे, मटण पण चांगलं शिजलेलं आहे. बोनलेस असल्यामुळे त्याला काय फार अवघड जात नाही आणि एकदम थिन स्लायसेस आपण ठेवल्या होत्या मटणाच्या, त्यामुळे शिजायला वेळ लागत नाही. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडासा सोया सॉस आणि चवीला मीठ. आपण मटणाच्या मॅरिनेशनमध्ये मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ जरा जपून वापरायचं. नंतर आपण घालायची ही मिरपूड आणि लाल मिरचीची पेस्ट. त्याला थोडंसं सॉफ्टनेस येण्याकरता आपण त्याच्यामध्ये घालूया स्टॉक. अगदी थोडासा स्टॉक घालायचा आहे. हे मटण फायनल त्याच्यामध्ये स्टर फ्राय करून घ्यायचं आहे. दुसरा चॉईस म्हणजे जर का तुम्हाला मटण वापरायचं नसेल तर पनीर किंवा बेबीकॉर्न किंवा नुसते बटाटे जरी आपण वापरले, छोटे बटाटे, तरी सुद्धा उत्तम पर्याय होऊ शकतो. आणि नंतर ह्याच्यावरनं आपण घालायचे ही कांद्याची पात, हिरव्या कांद्याची पात, आणि ही छान स्टर फ्राईड लॅम्ब विथ पेपर्स आपले तयार होईल.
आणि थोडीशी सेलरी वरनं फ्लेवर देण्याकरता हे आणि मस्त स्टर फ्राईड हाका नूडल्स किंवा नुसता गार्लिक टॉस्ट फ्राईड राईस एवढं जरी आपण ह्याच्यावर सर्व केलं तरी ही डिश अप्रतिम लागू शकते. तुम्हाला जर का आज ही लगेच बनवायची असेल तर अजिबात वाट बघू नका. आता जे साहित्य आणि कृती सांगतील ते नीट बघा आणि लिहून घ्या. स्टर फ्राईड लॅम्ब विथ पेपर बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मटन लॅम्ब, फेटलेलं अंड, कांदा, लाल मिरच्या, रंगीत भोपळी मिरच्या, कॉर्नस्टार्च, लसूण, सेलरी, सोया सॉस, मिरची पेस्ट, आलं, मीठ, मिरपूड आणि तेल. कृती: एका बाउल मध्ये थोडंसं अंड, कॉर्नस्टार्च आणि मीठ एकजीव करून पेस्ट बनवावी आणि लॅम्बला लावून ठेवावी. 15 ते 20 मिनिटं मॅरिनेट केलेले हे मटणाचे तुकडे तळून घ्यावेत. दुसऱ्या पॅन मध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये लसूण परतून घ्यावा. त्यामध्ये आलं, सेलरी, पातीचा कांदा, कांद्याचे तुकडे, रंगीत भोपळी मिरच्यांचे तुकडे, तळलेले मटणाचे तुकडे, सोया सॉस, मीठ, मिरपूड, लाल मिरचीचा ठेचा आणि वेज स्टॉक घालून डिश वाफवून घ्यावी. वरून कांद्याची पात आणि सेलरी घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही